हे स्टिकर आपण ऑनलाईन मागवतो, हे लावल्यानंतर याचा फायदा काय वगैरे हे मला विचारत होते. पण मी म्हटलं की त्यांना म्हणजे आता भांडे वगैरे आपण टाकतो आणि सारखं नेहमी आपल्याला त्याचं हे बदलावं लागत असतं. पेपर वगैरे पाणी सांडतं, मग हे आपण पटकन पुसून घेऊ शकतो, पण पेपर बदलावेच लागतात. हा एक सगळ्यात मोठा फायदा आहे आणि हे गंजणार नाहीत, हा पण एक सगळ्यात मोठा फायदा आहे. आणि व्यवस्थित टॉपटिप वाटतं मला तर किचनमध्ये काहीतरी, म्हणजे असं खूप छान वाटतं. नेहमी गेलं की माझं लक्ष बरोबर या रॅककडेच जातं. इतकं सुंदर माझं रॅक दिसत आहे असं मला वाटतं. तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. हे माझं जुनं रॅक होतं. मी याला असं छान स्टिकर्स लावून एक वेगळंच लुक दिलेला आहे, ज्याने माझ्या किचनलाही एक वेगळंच हे भेटलेलं आहे, लुक मिळालेला आहे. त्याच्यामुळं मलाही खूप भारी वाटत होतं हे सर्वच. हे माझं जुनं रॅक आहे, जे की लग्नात गिफ्ट म्हणून मिळालेलं असतं माहेरच्या माणसांकडून, जे की आपल्या खूप म्हणजे आपल्या खूपच जवळच्या ह्या वस्तू वाटतात आणि या वस्तू खराब होऊ देऊ नये म्हणून आपण नेहमीच प्रयत्न करत असतो. इकडं खूप पाऊस असतं आणि इकडच्या पाण्यामध्ये क्षार जास्त असल्यामुळे खूप म्हणजे लवकर गंजतात. आता मी सर्व ते रॅक स्वच्छ त्याच्यावरचे सर्व भांडे वगैरे काढून घेतलेलं आहे, त्याला पुसून घेते आणि हे जे स्टिकर्स आहेत ते लावते. त्याच्या अगोदर हे स्टिकर्स राऊंड शेप म्हणजे ते गोल गोल आकार असतं, त्याला व्यवस्थित आपण स्ट्रेट म्हणजे सरळ आकार त्याचा करून घ्यावं लागतं. त्याच्यासाठी मी ते पुस्तकं ठेवलेले आहेत. रॅकच्या मापाचे मी इथं स्टिकर्स कट केलेले आहेत आणि ते जड काहीतरी ठेवून त्याला सरळ करून घेतलं आणि असं स्टिकर्स काढून आता त्याला आता लावून घेते त्या ह्याच्यामध्ये एक रॅकमध्ये व्यवस्थित. खूप म्हणजे व्यवस्थित लावावं लागतं आणि 2 माणसांचं काम आहे हे, एकट्याने तरी होत नाही. आणि याच्यामध्ये माझ्या मोठ्या मुलांनी मला खूप मदत केली, त्यांनी व्यवस्थित असं आम्ही दोघांनी मिळून लावलेलं आहे हे. आणि हे स्टिकर्स एकदम स्टिकी असतात, त्याच्यामुळे हे लावण्यासाठी म्हणजे थोडं जर इकडं तिकडं ते सरकलं ना की त्याचे असं लेयर्स पडतात आणि ते व्यवस्थित दिसत नाही, तो प्रॉब्लेम होतो. आणि असं छान आपल्याला व्यवस्थित हळूवारपणे ते करावं लागतं. आणि मध्येच काम करत असताना माझ्या छोट्या मुलाला भूक लागली होती, तो म्हणत होता की माझ्यासाठी काहीतरी बनव, म्हणून मी त्याच्यासाठी हे इन्स्टंट असे मेंदूवडे म्हणजे रव्याचे मेंदूवडे बनवलेले आहेत. त्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. त्याला ते खाऊ दिलं आणि मग परत मी आणि माझा मोठा मुलगा कामाला लागलो. हे काही याच्यामधले म्हणजे मी 2 स्टिकर वापरलेले होते. हे जे स्टिकर आहेत जे की मी म्हणजे साईडला लावले ते खूप छान होते. त्याच्यात म्हणजे आमचा वेळ अजिबात गेला नाही. पण हे ब्लॅक कलरच्या स्टिकर्समध्ये खूप वेळ गेला आणि थोडं कमीही पडलेलं आहेत खरं, पण ते परत मागून मी परत लावेन इथं वगैरे. ते आता हे असं छान असं त्याचं लुक मी परत भांडे वगैरे सर्व व्यवस्थित पुसून लावून घेतलेलं आहे. खूप छान दिसत होतं, मला तरी खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. त्यानंतर हे सर्व घरातला कचरा आवरावं लागलं. परत ते कचरा आवरून घेते आता. परत ह्याचं म्हणजे मला तरी किचनमध्ये आल्यानंतर माझं तरी लक्ष याच्याकडेच जात होतं. सर्व कामे आवरून जेवण वगैरे झाल्यानंतर असं टेरेसवर जाऊन बसलो होतो, तेव्हा असं खूप छान चांदोमामा आले म्हणजे दिसत होते. पौर्णिमेचा चंद्र उगवलेला होता, तो असं छान एकदम मस्त वाटत होतं. कोण म्हणतं की शहरामध्ये हे सर्व गोष्टी मिळत नाहीत, आम्ही शहरात असूनही या सर्व गोष्टीचा आनंद घेत असतो. म्हणजे कुठेही परिस्थितीत असले तरी आनंद घेता आलं पाहिजे. चला तर